मी नेहमी लोकांना सांगतो की मी आजपर्यंत ज्यांना कुणाला मदत केली आहे ते म्हणतात की ती लोक किती नशिबवान आहे. मी म्हणतो मी किती नशिबवान आहे की मला ते मिळाले. तर असं चालू आहे लग्नाच्या बाबतीत. आता तुम्ही विचारताय, मला माहिती आहे तुम्ही येणार आहे त्यामुळे मी आत्ताच त्याचं उत्तर देतो. मागच्या वर्षीचं रेझोल्युशन ते माझ्या घरानं जे होतं, परंतु निवडणुका वगैरे सगळ्या चालू होत्या त्यामुळे सगळे फार बिझी होते. मला काही त्याची गडबड नाही आहे. होत आहे प्रोसेसमध्ये, होईल ते तुम्हाला सांगेन मी जेव्हा होईल तेव्हा. बरं, मग कृष्णांची राधा नेमकी कशी हवी आहे तुम्हाला, त्या संदर्भात देखील काय नाही हो, मला खरंच म्हणजे ठरवलेली? तशी काही अपेक्षा नाही आहे. आम्ही म्हणजे मी व्लॉग्सच्या माध्यमातून पण तुम्ही कदाचित बघत असाल, आमच्या इथं कुटुंब व्यवस्था ह्या गोष्टीला सगळ्यात जास्त प्राधान्य दिलं जातं. आमच्यासाठी आमचे आई वडील म्हणजे त्यांच्या नावाचं स्मरण केल्याशिवाय आमचा दिवस सुद्धा चालू होत नाही. त्यामुळे एक कल्चर्ड फॅमिली व्हॅल्यूज असणारी मुलगी असावी एवढंच. माझं काय तशी काय अपेक्षा नाही. आणि काम करावी. बरं, ही अपेक्षा आता महाराष्ट्रातल्या तमाम मुलींना कळलेली आहे, त्यांच्या पालकांना कळलेली आहे, त्यामुळे त्याप्रमाणेच आता पुढे ते काय करायचं ते बघतील. बरं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.